तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का, मनुष्य जन्म हा श्राप की वरदान? तर हे आयुष्य खरंच वरदान आहे की शिक्षा? कोणी श्रीमंत जन्मतो तर कोणी गरीब, कोणी सुखात असतो तर कोणी दुःखामध्ये. पण एक गोष्ट समान आहे, सगळेच मनुष्य जन्मातच येतात. कोणी गरीब तर कोणी आजारी, कोणी अपयशी तर कोणी अपमान. अनेक लोक रोज संघर्ष करत जगतात. कधी कधी वाटतं हे आयुष्य नकोच होतं. भगवान बुद्ध म्हणाले होते, जीवन म्हणजे दुःख, कारण जन्म म्हणजे वेदना, वृद्धात्व, आजार आणि मृत्यू. काही लोक अपघातात आपले प्रियजन गमावतात, कोणी कर्जात बुडतो, कोणी आयुष्यभर मेहनत करूनही यश मिळत नाही. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, जर हेच आयुष्य असते तर हा जन्म श्रापच आहे. पण मित्रांनो, संपूर्ण सृष्टीत फक्त मनुष्यालाच विचार करायची शक्ती मिळालेली आहे. प्राणी जगतात पण बदल घडत नाही. गरिबातून श्रीमंत होऊ शकतो, अज्ञानातून ज्ञानी होऊ शकतो, दुःखातून सुख निर्माण करू शकतो. भगवद्गीतेत सांगितलेले आहे, मनुष्य जन्म हा मोक्ष मिळवण्याची सर्वोत्तम संधी आहे. मनुष्य हसतो, रडतो, प्रेम करतो, स्वप्न पाहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं नशीब बदलतो. गरीब घरात जन्मलेले अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद हे सगळे उदाहरण आहे की मनुष्य जन्म हा संधी आहे, शिक्षा नाही. मनुष्य जन्म हा पूर्ण श्राप आहे ना पूर्ण वरदान. तो आहे एक परीक्षा, एक संधी, एक प्रवास. जर मातीला आकार दिला तर मृत्यू होते, तसेच आयुष्य मेहनतीने घडविले तर सोनं होते. तुम्ही ज्या परिस्थितीत जन्मलात ती तुमची चूक नाही, पण त्यातून काय बनतात ती तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही आज दुःखत असाल तर समजा हे आयुष्य तुम्हाला मजबूत बनवत आहे. जर सुखात असाल तर समजा हे आयुष्य तुम्हाला कृतज्ञ बनवत आहे. म्हणून मित्रांनो, मनुष्य जन्म हा श्राप नाही, तो एक अमूल्य वरदान आहे. तर फक्त ओळखला गेलं पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय, मनुष्य जन्म हा श्राप आहे की वरदान. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.